शेटे दुपारच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। बुलेटिनची सुरुवात करूयात आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या बातमीनं। बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संदर्भातली। पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधणार आहेत। नवी दिल्लीत आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होती आहे। पंतप्रधान कोरोना परिस्थितीचा आढावा सुद्धा घेणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधणार आहेत आणि यामध्ये कोरोना लसीचं भारतातलं वितरण या संदर्भात सुद्धा चर्चा होऊ शकते। नवी दिल्लीत आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं गेलेलं आहे। या बैठकीमध्ये पंतप्रधान सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधणार आहेत। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक होणार आहे। अधिक माहिती जाणून घेतो आहोत आमचे प्रतिनिधी मिलिंद सागरे यांच्याकडनं। मिलिंद, पंतप्रधानांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होती आहे, कोरोना लसीच्या संदर्भात चर्चा होणार आहे। मुळातच दुसरी लाट जी येऊ घातलेली होती त्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव हा फक्त दिल्लीत दिसून आलेला आहे। सुदैवाने तो बाकीच्या राज्यांमध्ये दिसून आलेला नाहीये। त्यामुळे देशभरात लागू असलेली टाळेबंदी आता संपुष्टात येईल का? नक्कीच या संदर्भात महत्त्वाची बैठक आज पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत आहेत। टाळेबंदी आणि त्यानंतर त्याचे दूरगामी जे परिणाम झालेले आहेत, तसेच कोरोनाची जी सध्याची परिस्थिती आहे त्या संदर्भात जे लसीची निर्मिती होते आहे ठिकठिकाणी भारतात व परदेशात, त्या संदर्भातही याबाबत चर्चा करण्यात येणार आहे। आणि या बैठकीमध्ये अकाली दलचे सुखबीर बादल, काँग्रेसकडून अधीर रंजन चौधरी, गुलाम नबी आझाद आहेत आणि शिवसेनेकडून विनायक राऊत आहेत, तसेच शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून असतील, असे वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधी असणार आहे आणि ते पण आपले विचार नरेंद्र मोदी समोर या संदर्भात मांडणार आहेत। अगदी खरं मिलिंद, सर्वपक्षीय बैठक होती आहे आणि या सर्वपक्षीय बैठकीतनं कोरोनाचा आढावा घेतला जाणार आहे, लसी संदर्भातल्या वितरणाचा आढावा घेतला जाणार आहे। धन्यवाद मिलिंद, तू दिलेल्या या माहितीसाठी। आता पाहूयात बातमी हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकांच्या संदर्भातली। हैदराबाद महापालिका निवडणुकांमध्ये भाजपानं मुसंडी मारलेली आहे। एमआयएमला खुलं आव्हान भाजपानं दिलेलं आहे। भाजपानं 88 जागांवर आघाडी घेतलेली आहे। सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीची 10 जागांवरती आघाडी आहे। आता पाहूयात एक मोठी बातमी नाशकातनं। नाशकामध्ये लोकांना लुटणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय। तेल आयात करण्याचं आमिष दाखवून अनेकांची कोट्यवधींची फसवणूक केली गेलेली होती। या टोळीनं एका व्यापाऱ्याला लाखो रुपयांचा गंडा घातला होता। नाशिक पोलिसांनी दिल्लीतून एका नायजेरियन व्यक्तीला अटक केलेली आहे। ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीला नाशिक पोलिसांनी दिल्लीतनं जेरबंद केलेलं आहे। आम्ही 2 जणांना ताब्यात घेतलेला आहे। आरोपी नाम है विक्टर डोमिनिक ओकॉन आणि दुसरा
पवन कुमार हरीश भैरव हा दिल्ली राहणार आहे. अजून आम्हाला 2 ते 3 अक्यूजचे नावं कळवलेले आहेत. त्या दृष्टीने तपास चालू आहे. आता पुढची बातमी पाहतो आहोत. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या संदर्भातली. लहान मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केलेला आहे. 8 ते 10 कुत्र्यांनी हल्ला केलेला आहे. हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झालेला आहे. आता पाहूयात बातमी रेल्वे अपघाताच्या संदर्भातली. भरधाव एक्सप्रेसनं दिलेल्या धडकेमध्ये एका तरुणाचा मृत्यू झालाय. रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झालेला आहे. पश्चिम रेल्वेच्या वैतरणा स्थानकाजवळची ही घटना आहे. रेल्वे रुळावरनं चालत जात असताना हा अपघात झालेला आहे. चंदू तरे असं या तरुणाचं नाव आहे. वैतरणा स्थानकावरती अनेक जण अरुंद पुलावरनं चालत जात असतात. त्यावेळेला रेल्वेच्या धडकेत हा अपघात झालेला आहे. आता पाहूयात बातमी विधान परिषदेच्या निवडणुकांच्या संदर्भातली. विधान परिषद निवडणुकांचा डंका वाजलेला आहे आणि यामध्ये महाविकास आघाडीनं 5 ठिकाणी विजय मिळवलेला आहे. पुणे पदवीधर निवडणुकीत अरुण लाड विजयी झाल्यात. शिक्षक निवडणुकीमध्ये दत्तात्रय सावंत हे आघाडीवरती आहेत. मराठवाडा पदवीधर निवडणुकीत सतीश चव्हाण यांना 1,16,738 मतं पडल्यात. अमरावती शिक्षक निवडणुकीमध्ये श्रीकांत देशपांडे यांचा पराभव झालाय. नागपूर पदवीधर निवडणुकीमध्ये अभिजित वंजारी विजयी झालेले आहेत. 50 वर्षांनंतर भाजपाच्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारण्यात महाविकास आघाडीला यश आलेलं आहे. विधान परिषदेच्या या निकालानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. भाजपाचा पराभव झालेला आहे. भाजपा नेते निवडणुकीत गाफील राहिले. दोन्ही शिक्षक मतदारसंघात भाजपा तुर्तास पिछाडीवरती आहे. शिक्षकांनी भाजपाला पूर्णपणे नाकारलं. भाजपा नेते निवडणुकीत गाफील राहिल्यामुळे हा पराभव स्वीकारावा लागल्याची प्रतिक्रिया भाजपाचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली आहे. तर याच निवडणुकीवरती शरद पवारांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. धुळे नंदुरबार मधला निर्णय हा आश्चर्यकारक नाहीये. महाराष्ट्रातील निकाल महाविकास आघाडीचा विजय असल्याची प्रतिक्रिया शरद पवारांनी दिलेली आहे. पुणे विभागाचा निकाल सुद्धा यापूर्वी अनुकूल कधी आम्हाला नव्हता, पण पुणे विभागाचा निकाल सुद्धा आज स्पष्ट झालेला आहे आणि मोठ्या मताने स्पष्ट झाला आहे.
याचा अर्थ महाराष्ट्रातलं चित्र बदलतंय आणि त्या बदलाला सर्वसामान्य लोकांचा प्रचंड पाठिंबा आहे आणि त्याचं लक्षण या निवडणुकीमध्ये दिसलं. नागपुरात भाजपाचा पराभव झालेला आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचा विजय झालाय. काँग्रेसचे अभिजित वंजारी यांचा दणदणीत विजय झालेला आहे. भाजपाचे संदीप जोशी यांचा या निवडणुकीत पराभव झालाय. नागपुरात भाजपाचा पराभव झालाय. भाजपाचा थोडकं नाही तर गेल्या 50 वर्षांपासून असलेल्या बालेकिल्ल्यामध्ये महाविकास आघाडीनं मुसंडी मारलेली आहे. असं वाटतं की ही पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीमध्ये फॅक्टर असं आहे की काँग्रेस याच्या आधी या निवडणुकीकडे लक्ष नव्हती देत, पण या निवडणुकीमध्ये जी 1 वर्षापासून अभिजितजी वंजारी, त्यांचे सहकारी आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जी तयारी केली त्या तयारीचं फळ आहे. तर आपण पाहतोय काँग्रेसनं जी तयारी केलेली होती त्या तयारीचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसकडनं देण्यात आलेली आहे. मात्र नागपुरातला भाजपाचा पराभव हा पक्ष नेतृत्वाच्या जिव्हारी लागलेला आहे. नागपुरात देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्यासारखे दिग्गज नेते असताना शिवाय गेल्या 50 वर्षांपासून भाजपाचा पारंपरिक मतदारसंघ नव्हे तर बालेकिल्ला असलेल्या या बालेकिल्ल्यात भाजपाला पराभव साखावा लागतोय. नेमकं भाजपाच्या पराभवाची कारणं काय आहेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेतो आहोत आपला प्रतिनिधी उदय तिमांडे याच्याकडनं. उदय, 50 वर्षांपासून भाजपाच्या असलेल्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपाला पराभव स्वीकारावा लागलेला आहे. काही वेळापूर्वी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष एकत्र आल्यानंतर त्यांची ताकद किती होईल याचा अंदाज लावण्यात आम्ही चुकलोय. आता आम्हाला तो अंदाज आलाय आणि आम्ही तशी तयारी सुरू केली. काय सांगशील? नक्कीच सर, अगदी खरं आहे. ज्या पद्धतीने या निवडणुकांमध्ये भाजपचा अति आत्मविश्वास होता, तो आत्मविश्वास जो आहे तो भाजपला नडला असंच यावेळी म्हणावं लागेल. कारण ज्या पद्धतीनं गेली 50 वर्ष भाजपच्या ताब्यात असलेला गड जो आहे तो भाजपला राखता आलेला नाही आहे. जेव्हा की भाजपने आपलं पूर्ण संघटन असेल किंवा विदर्भातील जे प्रमुख नेते आहेत ते सगळे प्रमुख नेते या मैदानात उतरवले होते, तरी सुद्धा जो आहे तो भाजपला याच्यात चांगला मोठा पराभव सहन करावा लागलेला. आपल्यासोबत काही राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. मला सांगा, खरं तर 50 वर्षापासून ही सीट भाजपकडे होती, आज तुम्हाला विजय मिळतो, आनंदाचा दिवस आहे तुमच्यासाठी. काय कारण असायला पाहिजे या विजयाचे? आमच्या राजकीय आयुष्यात आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि 58 वर्षानंतर तो भाजपाचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यात आम्ही यशस्वी झालो. याच्यात सगळ्यात मोठा वाटा म्हणजे खरं म्हणजे हे बहुजन समाजाचे ओबीसीच्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. सगळा बहुजन समाज एकवटला होता आणि अभिजित वंजारींच्या पाठीशी उभा होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महाविकास आघाडीचा समन्वय आणि राष्ट्रवादीचे नेते आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख साहेब यांनी आम्हाला जे नियोजन करून दिलं, ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कामाला लागले होते, या नागपूर जिल्ह्यात देखील सलील देशमुख यांनी तुफानी दौरे करत प्रत्येक तालुक्यात मतदारांना भेटणं, बैठका घेणं, म्हणून हा विजय आमच्यासाठी खूप मोठा विजय आहे. हा विजय निश्चित झाला. आणि उलट भाजपाचे काल सकाळी पहिला निकाल लागल्यानंतर भाजपाचे काही वरिष्ठ नेते जोरजोरानं बोलायला लागले की आम्ही 6च्या 6 निवडून येऊ, पण असं काहीच नाही. त्यांना त्या एकावरच समाधान मानावं लागलं. एकावर त्यांना समाधान मानावं लागलं. मला सांगा, तुम्ही पत्रकार आहात, ज्या पद्धतीनं ओबीसी समाज एकवटला असं म्हटलं जातं, ओबीसी वर्सेस बहुजन असा हा सगळा सामना होता, याचा इफेक्ट या निवडणुकीत पाहायला मिळाला? नक्की हा जो सामना होता हा ओबीसी वर्सेस ओपन अशाच प्रकारचा होता.
कारण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुकाराम मुंडे महाविकास आघाडी सरकारने तुकाराम मुंडेला ज्या पद्धतीनं मनपाला बसवलं आणि तेव्हा महापौर हेच होते संदीप जोशी जे भाजपचे उमेदवार आहे, अतिशय जेरीस आणलं आणि अतिशय चांगली खेळी एकंदरीत महाविकास आघाडीने खेळली आणि सगळं संपूर्ण लक्ष जे उमेदवार होते संदीप जोशी आणि त्यांची सगळी टीम हा तुकाराम मुंडेला शमवण्यासाठी होतं. त्याच्यामुळे त्यांचे लक्षच गेलं नाही की नेमकं आतमध्ये काय सुरू आहे. त्यांनी आपले फॉर्म सुद्धा भरले नाही, उमेदवारांचे पदवीधरांचे काही फॉर्म भरले नाही. हा एक खूप मोठं खेळी एक यशस्वी झाली असं मी मानतो आणि कुठंतरी जे मुंडे जे समर्थक होते ते एकवटले गेले, जातीय समीकरण ओबीसी एकवटले गेले आणि हा सगळा एकंदरीत चित्र जे आहे भाजपला पराभूत करण्याचा फरक पडला. आणि दुसरी गोष्ट इथे बीएसपी नव्हती, यावेळेस जे होतं बीएसपी नव्हती. राजकीय खेळी अतिशय थिंक टँक आपण म्हणतो, भाजपचं थिंक टँक खूप चांगलं काम करतो, RSSचं थिंक टँक खूप चांगलं काम करतो, पण याला संपूर्ण मात दिली काँग्रेसच्या थिंक टँकने. अतिशय सुंदर व्यूहरचना आखली आणि त्यांनी बीएसपीला कॅन्डिडेटला बसवून जे बीएसपीचे जे दलित मतदार आहे ते टोटली आपल्याकडे काँग्रेसकडे वळती केलं आणि त्याचा फायदा महत्वाचा फायदा जो आहे हा काँग्रेसला मिळाला. 10-12 हजार 15 हजारची लीड खूप मोठी नाही आहे आणि हे बीएसपीचे कॅन्डिडेट असतात तर साहजिकच आहे की हे निघून गेले असते. हा तर फरक होता, पण सर्वात महत्वाचं की तयारी सुद्धा अपूर्ण होती. भाजपची तयारी अपूर्ण होती कारण आम्ही ग्राउंड लेवलवर आम्ही त्यांच्या सभा बघितल्या. त्या सभेमध्ये 50-100 जरी लोक असतील पण त्याच्यातले फक्त रजिस्टर्ड जे होते ते 4 ते 5च रजिस्टर्ड होते आणि प्रत्येक सभेमध्ये भाजपचे उमेदवार संदीप जोशी हात बोलायचे यामध्ये 100 लोकांमध्ये किती पदवीधर आहे, किती रजिस्टर्ड आहे, हात वरता करून हे करा. तर फक्त 4 ते 5 लोक फक्त हात वरता करायचे. म्हणजेच भाजप ही ओव्हर कॉन्फिडन्स होती, त्यांनी तयारी अपूर्ण केली होती आणि जे खेळी जे रचली होती महाविकास आघाडीवर त्याच्यामध्ये टोटली भाजप फसल्या गेली आणि म्हणून हा जो विजय आहे, हा जो काँग्रेसचा विजय आणि भाजपचे जो पराभूत जे कारण आहे त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि गडकरी हे टोटली अपयशी ठरले. आपण पाहतोय की ही जी प्रमुख कारणं होती, मग ते तुकाराम मुंडेंचा विरोध असेल किंवा जातीय समीकरण जे आहे ते भाजपला बसवताना ना ही प्रमुख कारणं आहे ज्यामुळे भाजपला आपल्या गडामध्ये जो आहे तो पराभव स्वीकारावा लागलेला आहे. अगदी खरे उदय, तू सांगतोयस पराभवाची कारणमीमांसा पदाधिकाऱ्यांकडनं राजकीय विश्लेषकांकडनं करण्यात आलेली आहे. यामध्ये भाजपाला जातीय समीकरणं तयार करता आली नाहीत, किंबहुना ती सांभाळता आली नाहीत. हे जरी एक कारण असलं तरीही महत्वाचं कारण जे मानलं जातंय ते म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स आणि हाच ओव्हर कॉन्फिडन्स भाजपाच्या ज्येष्ठांना आता नडतोय की काय असंच दिसतंय. धन्यवाद उदय तू दिलेल्या या माहितीसाठी. तर आपण पाहतोय नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये भाजपाला पराभवाची धूळ चाखावी लागलेली आहे. गेल्या 50 वर्षांपासून भाजपाकडे असलेला मतदारसंघ हा आता महाविकास आघाडीनं हिरावून घेतलेला आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे अभिजित वंजारी यांचा दणदणीत विजय झालाय. आता पाहूयात बातमी पुणे पदवीधर मतदारसंघाच्या विजयाच्या संदर्भातली. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवलेला आहे. विजयानंतर पदवीधर मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू असं सांगतानाच त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका सुद्धा केलेली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचा प्रतिनिधी सचिन जाधव यांना. पुणे पदवीधर मतदारसंघात चुरशीची लढत झाली होती, यामध्ये अरुण लाड यांनी विजय मिळवला. माझ्या सोबत आहेत सर, काय पहिली प्रतिक्रिया काय विजय झाला म्हणजे मला जनतेनं आणि ज्यांचा विश्वासघात झालेला त्या पदवीधरांना मला मतदार इतक्या मोठ्या संख्येने निवडून दिलेला आहे आणि पहिल्या फेरीतच त्यांना आपला हक्काचा मतदारसंघ वाटत होता. तोच मतदारसंघ आमच्या ताब्यात युवकांनी दिला, त्यांनी दिलेला नाही. आज 48,000 मताधिक्य येतं ही काही सोपी गोष्ट नाही. त्यांचा कायमचा मतदारसंघ आम्ही हिसकावून घेतलेला आहे. जनतेच्या मतानं, पदवीधरांच्या मतानं आणि संबंध महाविकास आघाडीने मला पाठिंबा दिला, त्यामुळे ही घडवू शकलो. भाजपने मोठी चुरशीची लढत केली होती. चंद्रकांत दादा पाटील वेळोवेळी म्हणत होते मतदारसंघ आमचा आहे, आम्ही आता चंद्रकांत दादा देश माझा आहे म्हणतात, आता जग माझं आहे म्हणतात.
काय पदवीधरांचे प्रश्न सोडवणार? सांगितले की त्यांचे हा प्रश्न आणि प्रत्येक तालुका त्यांचे ऑफिसेस काढून त्यांना जे त्यांचा न्याय हक्क आहे हक्काचा आहे. आज शासनात 40% जागा मोकळ्या आहेत, त्या पण या शासनाने घेऊन दिले नाहीत का? काय त्यांना पेमेंट नको आहे. आमच्या सामान्याचे ज्यांचे हक्क आहे तीच त्यांना द्यायला नको आहे, ती देण्यासाठी भाग पाडेल, तीच मी आता सांगू शकतो. नक्कीच हा महाविकास आघाडीचा विजय आहे आणि पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू असं या ठिकाणी लाड यांनी सांगितलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतन मानेसह सचिन जाधव, जय महाराष्ट्र, पुणे. आपण आता बातमी पाहतो आहोत औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण विजयी झालेले आहेत. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातनं त्यांनी 1,16,738 मतं मिळवलेली आहेत. भाजपाचे पराभूत उमेदवार शिरीष बोराळकर यांना अवघी 58,743 मतं पडलेली आहेत. निश्चित 1.25 लाखापर्यंत ही मराठवाड्याच्या इतिहासामध्ये जयसिंग काका सोडले 20,000 मताच्या लीडने कुणी आलं नव्हतं, पण आता मी 75,000 पर्यंत पोहोचलो. याचा अर्थ असा की काँग्रेस आणि शिवसेना यांची भक्कम साथ लाभली आणि त्यामुळं आज महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून निवडली आहे. वस्तुस्थिती ओळखा, यांचं कुठल्याही गोष्टीशी काहीही संबंध नाही आहे. यांनी कधी पोलिसाची लाठी खाल्ली नाही, कधी आंदोलन केलं नाही, कधी सत्याग्रह केला नाही, कधी पोलिसांनी त्यांना मारलं नाही. पोलीस कस्टडी, मॅजिस्ट्रेट कस्टडी यांना माहीत नाही. आणीबाणी सत्ता स्वातंत्र्याचा गळा काढायला लागले तेवढा मोठा. 1.5 वर्ष जेलमध्ये हे कधी गेले का? बरं हे नाही, यांचे बाप तरी गेले का? मतदारसंघात किरण सरनाईक यांनी आघाडी घेतलेली आहे. किरण सरनाईक हे अपक्ष उमेदवार आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे हे दुसऱ्या स्थानावर आहेत. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीचा कोटा हा अपूर्ण राहिल्यामुळे आता दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू झालेली आहे. या सगळ्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.